जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण मराठीतील पुढील प्रकरण नाम हे बघणार आहेत. जसं की मागच्या लेक्चर मध्ये आपण शब्दांच्या जाती आणि त्यात जे मुख्य प्रकार येतात ते आणि त्या बेसिक वर जे प्रश्न विचारले जातात त्या गोष्टी आपण मागील लेक्चर मध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आजपासून आपण शब्दांच्या 8 जे जात होते ते एक करून बघून घेणार आहेत. ठीक आहे, तर मग आज शब्दाची जी पहिली जात होती नाम, त्याबद्दल डिटेल मध्ये जाणून घेणार. तर मित्रांनो, या सेशन मध्ये आज मी तुम्हाला नामाचे उपप्रकार यावर डिटेल चर्चा करणार आहे. ठीक आहे, आणि याच्यावर प्रश्न कसे तयार होतात ते पण आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा. ठीक आहे, तर चला मग सुरुवात करूया. शब्दाची पहिली जात आहे मित्रांनो, पहिली जात आहे नाम. काय नाम? आता नाम म्हणजे काय किंवा नाम कोणाला म्हणतात हे जाणून घेऊ. कधी कधी नामाबद्दलची व्याख्या देखील परीक्षेला विचारली गेलेली. ठीक आहे, म्हणून सुरुवातीला नाम कोणाला म्हणतात हे जाणून घेऊ. तर नाम म्हणजे काय मित्रांनो, तर त्याची मी एकदम सोपी व्याख्या तुम्हाला समजून सांगतो की कल्पनेने जाणलेल्या किंवा दृष्टीस जे दिसतात, मग ते ठिकाण असो, वस्तू असो, प्राणी असो, सजीव असतील मग त्याच्यात मानव असो. ठीक आहे, यास जे नाव दिलेले असतात त्यालाच नाम असे म्हणतात. म्हणजेच काय, कल्पनेने जाणलेल्या किंवा दृष्टीस ज्या गोष्टी दिसतात, त्यात ठिकाण असेल, वस्तू असेल, प्राणी असतील, व्यक्ती असेल, यांना जे नावं दिले, यांना ओळखण्यासाठी जे नावं दिले जातात त्यालाच नाम असे म्हणतात. ठीक आहे, तर ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, लक्षात आहे. मग आता उदाहरणार्थ जर मी तुम्हाला सांगितलं की हे काय, तर तुम्ही काय म्हणणार? मार्कर म्हणणार. म्हणजेच काय, याला ओळखण्यासाठी नाव काय दिले गेलेले? मार्कर. बरोबर आहे. जर मी तुम्हाला विचारलं ही काय, तर तुम्ही काय म्हणणार? बॉटल. बरोबर आहे, किंवा बाटली. तर याला कोणीतरी बॉटल म्हटलेलं आहे, या वस्तूला ओळखण्यासाठी बॉटल म्हटलं गेलेलं, म्हणून आपण याला बॉटल म्हणतोय. बरोबर आहे. त्याचबरोबर जर मी तुम्हाला हात दाखवला याच्याकडे, हे काय, तर तुम्ही काय म्हणणार? व्हाईट बोर्ड किंवा पांढरा फळा. बरोबर की नाही? म्हणजेच याला ओळखण्यासाठी काय नाव दिलं गेलेलं आहे? पांढरा फळा. म्हणजे थोडक्यात नाम म्हणजे काय असणार की कल्पनेने जाणलेल्या किंवा दृष्टीस ज्या गोष्टी दिसत आहेत, मग त्यात वस्तू असेल, ठिकाण असेल, प्राणी असतील, व्यक्ती असतील, यांना ओळखण्यासाठी जे नाव दिलं जातं त्यालाच नाम असे म्हणतात. ठीक आहे, मग सृष्टीतील कोणतीही वस्तू असेल किंवा कल्पनेने जाणलेल्या, उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगितलं की स्वर्गात परी राहतात. आता स्वर्ग कोणी पाहिलाय का? बिलकुल नाही. परी कोणी पाहिली का? बिलकुल नाही. फक्त आपण कथेच्या माध्यमातून त्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत किंवा पिक्चर वगैरे मूवी मध्ये, सिरियल मध्ये आपण पाहिलेले असणार. परंतु प्रत्यक्षात कोणी परीला पाहिलेलं आहे का? बिलकुल नाही. ती तुझ्या गावात राहते ती नाही, बरं का. स्वर्गातली जी परी ती म्हणतोय मी. अशा पर्या तर भरपूर आहेत. ठीक आहे, पण आपण कोणत्या परीबद्दल बोलतोय? कल्पनेने जाणलेली. ठीक आहे ना, म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्गात अशी परी असणार. बरोबर की नाही? ज्याला आपण स्वर्ग परी म्हणतो. तर या गोष्टी कोणी पाहिलेल्या नाही, म्हणजे एक कल्पना आहे फक्त याबद्दल. तर यांना पण ओळखण्यासाठी आता आपण परी म्हणतोय, स्वर्ग म्हणतोय, तर हे कल्पनेने जाणलेलं आहे. बरोबर की नाही? याला पण ओळखण्यासाठी जे नाव दिलेले, ठीक आहे, जे नाम दिलेलं त्यालाच नाव म्हणायचंय. ठीक आहे, तर नामाचे मित्रांनो प्रमुख 3 प्रकार पडतात. नामाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. कोणकोणते ते समजून घेऊया. पहिला आहे सामान्य नाम. पहिला कोणता आहे? सामान्य नाम. ठीक आहे, सामान्य नाम म्हणजेच काय, तर हा समान धर्मी असतो. काय म्हणजेच काय, याच्यासारखे असंख्य असणार. थोडक्यात सामान्य नाम म्हणजे काय, हा समान धर्मी असणार आहे. म्हणजे याच्यासारखे अनेक गोष्टी असतील. उदाहरणार्थ जर मी सांगितलं कापड, तर कापड हे काय, सामान्य नाम आहे. कारण कापड खूप सारे आहेत ना, लक्षात आहे की नाही? जर मी तुम्हाला सांगितलं नदी, तर नदी हे काय, सामान्य नाम आहे. मी एकदम सोपी व्याख्या समजून देतोय. सामान्य नाम म्हणजे काय, लक्षात ठेवणार की समान धर्मी जेही नाम असतील त्यासच सामान्य नाम असे म्हणतात. लक्षात येते? मग उदाहरणार्थ नदी, नदी हे सामान्य नाम आहे. लक्षात आहे? घोडा, घोडा हा पण सामान्य नाम आहे. लक्षात आहे? घोडा हा पण सामान्य नाम आहे. कुत्रा हा सामान्य नाम आहे. कबूतर हा सामान्य नाम आहे. डोंगर हा सामान्य नाम आहे.
लक्षात आहे. तर पेन हा सामान्य नाम आहे, लक्षात आहे ना. सामान्य नाम म्हणजे काय, समान धर्मी, म्हणजे त्या जातीचे तसे अनेक असणार आहेत, काय तसे अनेक असणार आहेत, त्याला काय म्हणायचंय, सामान्य नाम. लक्षात आहे. उदाहरणार्थ, सामान्य नावाचं उदाहरणार्थ डोंगर, नदी, डोंगर, नदी, मुलगी, बघ मुलगी, ठीक आहे ना. तर अशी असंख्य उदाहरणं आहेत सामान्य नामामध्ये. लक्षात आहे. आधी मी तुम्हाला नाम म्हणजे काय ते समजून सांगितलं, त्यानंतर आपण सामान्य नाम म्हणजे काय ते बघतोय. लक्षात आहे. सामान्य नाम म्हणजे काय, समान धर्मी असणार. काय असणार हे, समान धर्मी. हे लिहून घ्या अशी व्याख्या, समान धर्मी. समान धर्मी जे नाव असतील त्यासच आपण काय म्हणायचंय, सामान्य नाम, म्हणजे त्यासारखे असंख्य आहेत. लक्षात आहे. त्यानंतर नामाचा दुसरा जो प्रकार आहे, विशेष नाम. काय, विशेष नाम. आता बघ, विशेष आला म्हणजे विशेष असणार, एवढं तुला समजलं पाहिजे, बरोबर की नाही. विशेष नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यात फरक काय तर समजून घे. सामान्य नाम म्हणजे काय असणार, की तो सामान्य आहे, समान धर्मीच्या असंख्य गोष्टी असणार आहेत, बरोबर आहे. पण विशेष नाम जर मी सांगितलं तर ती एकच असणार. काय, ती एकच असणार. जसं इथे समान धर्मी म्हणजे इथे अनेक असणार ना, अनेक असतील त्याच्यासारखे. लक्षात येतंय. सामान्य नाम मध्ये अनेक असतील, पण विशेष नाम मध्ये काय असणार, एकच असेल. लक्षात आहे. उदाहरणार्थ जर मी इथे डोंगर सांगितलं बघ, तर डोंगर सांगितल्यानंतर डोंगर असंख्य आहेत ना. पण जर मी तुला विचारलं, तुला सांगितलं मी सह्याद्री, काय तुला मी सांगितलं सह्याद्री, ठीक आहे, सातपुडा, सातपुडा. आता बघ, हे सह्याद्री डोंगर आहे, सातपुडा डोंगर आहे, बरोबर की नाही. तर इथे डोंगर हा सामान्य नाम होता, कारण डोंगर खूप सारे, पण सह्याद्री खूप सारे आहेत का, बिलकुल नाही. सातपुडा खूप सारे आहेत का, नाही. सातपुडा एकच आहे, सह्याद्री एकच आहे. लक्षात येतं की नाही. नदीचं उदाहरण जर मी तुला सांगितलं, नदीचं, बरोबर की नाही. नदीचं उदाहरण जर मी सांगितलं तर इथे नदीमध्ये बघ, मी सांगतो तुला, गोदावरी, गोदावरी, कृष्णा, बरोबर की नाही, प्रवरा. चल एवढंच लक्षात ठेव, गोदावरी, कृष्णा, ठीक आहे ना. तर नदी हे काय होतं, सामान्य नाम होतं, कारण नद्या खूप साऱ्या आहेत ना. पण गोदावरी सांगितलं तर गोदावरी खूप साऱ्या आहेत का, नाही, म्हणजे ती एक धर्मी. लक्षात येतं की नाही. गोदावरी काय, एक धर्मी असणार, म्हणजे विशेष नाम काय असणार, एक धर्मी असेल, म्हणजे ते सिंगल असणार आहे, त्याच्यासारखं दुसरं नाही कोणी, ठीक आहे ना. किंवा त्याच नावाचं दुसरं कोणीच नाहीये, ठीक आहे ना, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, म्हणजेच याला म्हणायचं विशेष नाम. मुलगी जर सांगितली मी मुलगी, तर मुलगी हा सामान्य नाम आहे. पण तेच जर मी सांगितलं की कविता, काय कविता, तर आता कविता काय होऊन जाणार, विशेष नाम होऊन जाणार. आता खूप साऱ्या मुली आहेत, लक्षात आहे, खूप साऱ्या मुली आहेत, पण त्या मुलींमध्ये एक कविता नावाची मुलगी आहे. तर खूप साऱ्या मुली या काय आहेत, सामान्य नाम आहेत, लक्षात आहे. पण कविता ही काय, विशेष नाम आहे, कारण कविता ही त्याच्यात एक होती, बरोबर की नाही. बघ, तुला एक गोष्ट लक्षात आली असेल की सामान्य नाम म्हणजे काय असणार, समान धर्मी असणार, म्हणजे अनेक असतील त्याच जातीच्या. पण विशेष नाम मध्ये काय असणार, की एक धर्मी असणारे, त्याच्यात अनेक नसतील. लक्षात आहे की नाही. याच्यात अनेक नसतील, याच्यात एक असणार विशेष नामामध्ये. समजतंय. मग विशेष नाम ओळखण्यासाठी आपण त्याची डेफिनेशन काय म्हणू, की जे नाम एक धर्मी असते तसंच आपण विशेष नाम असे म्हणत असतो. लक्षात आहे. मग उदाहरणार्थ सह्याद्री, सातपुडा, गोदावरी, कृष्णा, बरोबर आहे. आता जर मी तुला अजून एक उदाहरण दिलं, इकडे बघ, घोडा. आता घोडे तो खूप सारे आहेत ना, काय जगात घोडे खूप सारे आहेत, बरोबर की नाही. पण जर मी तुला इकडे सांगितलं बादल, तर बादल या नावाचं जे घोडं आहे, तर बादल हा काय होऊन जाणार, विशेष नाम होऊन जाणार. लक्षात येतं की नाही. घोडे खूप सारे, पण घोड्यांमध्ये बादल हा विशेष आहे. लक्षात येतं की नाही. तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे कसं ओळखायचं, मी तुला आता इथे क्लिअर केलेलं आहे. लक्षात येतं. आता एक गोष्ट लक्षात घे, नाम ओळखण्यासाठी एक छोटी मी तुला ट्रिक सांगतो बघ. नाम लक्षात कसं ठेवायचं, की वाक्यात आहे ना, वाक्यात जो कर्ता असेल ना, वाक्यात कर्ता, वाक्यात कर्ता आणि वाक्यात कर्ता आणि कर्म, काय वाक्यात कर्ता आणि कर्म हे नाम असतात. हे काय असतात, नेहमी नाम असतात. लक्षात आहे. उदाहरणार्थ जर मी सांगितलं की
आरिफने ससा पकडला. पकडत नाही, पण एक उदाहरण सांगतोय. काय? आरिफने, आता आरिफ कोण आहे तुला प्रश्न नको पडू देऊ, मीच आहे बरोबर. हा, आरिफने ससा पकडला. काय? आरिफने ससा पकडला. आता बघ, कोणने प्रश्न विचारल्यास, वाक्याला कोणने प्रश्न विचारल्यास काय सापडतो तुला? वाक्याचा कर्ता सापडतो. काय? कोणने प्रश्न विचारला तर काय सापडणार तुला? वाक्याचा कर्ता. मग कोणी पकडला? आरिफने. वाक्यात कर्ता कोण आहे? वाक्यात कर्ता कोण आहे? आरिफ. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया होते किंवा क्रिया सोसणारा जो असतो त्याला कर्म म्हणत असतो आपण, बरोबर आहे. मग काय पकडला? आरिफ पकडण्याची क्रिया कोणावर करतोय? सस्यावर ना. मग ससा काय असणार? कर्म असणार. जो क्रिया करतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म. आणि वाक्याचा अर्थ जो क्रियावाचक शब्द पूर्ण करतो त्यासच क्रियापद असे म्हणतो आपण, बरोबर आहे. मग क्रियावाचक म्हणजे काय? पकडणे ही क्रिया आहे ना, आणि पकडण्यात त्याला ला प्रत्यय लागल्यानंतर वाक्याचा अर्थ पण तो पूर्ण करतोय, बरोबर की नाही. म्हणजे हे काय? क्रियापद आहे. लक्षात येतं? हे काय? क्रियापद आहे. मग या ठिकाणी आता बघ, वाक्यात कर्ता आणि कर्म हे काय असणार? नामच असणार. तुला जर नाम ओळखायचं असेल एखाद्या वाक्यात, तर वाक्यामध्ये तू आधी वाक्याला वाक्यात जे नाम दिलेले आहेत त्यांना सुरुवातीला कोणने प्रश्न विचारशील तर कर्ता सापडेल, कायने प्रश्न विचारशील तर कर्म सापडणार. काय? कोणने प्रश्न विचारशील तर कर्ता सापडेल. कोणी पकडला तर आरिफने. आरिफ मग काय झाला? कर्ता. कायने प्रश्न विचारशील तर कर्म. कायने प्रश्न विचारल्यानंतर तुला काय सापडणार आहे? कर्म. लक्षात आहे? वाक्यातला कर्म सापडणार आहे. मग काय पकडला? ससा. लक्षात आहे? आता वाक्यातला जो कर्ता आणि कर्म असेल ना, हे नेहमी काय असणार? नाम असतात. काय असतात? नाम. ही गोष्ट लक्षात ठेव. आता हे एक एकदम शॉर्टकट तुला सांगितलेलं मी कारण सिंपल नाव दिलेलं असतील तर तू ओळखू शकतो, बरोबर की नाही. कदाचित आता तुला सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक समजलेला आहे, बरोबर की नाही. पण तेच जर वाक्यात दिलेलं असेल तर थोडंसं काही विद्यार्थ्यांना ओळखणं अवघड जातं. पण आता ताण घ्यायचं नाही, मी तुला सुरुवातीलाच बोललो सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. तर आता तुझं कन्फ्युजन दूर झालेलं असेल की वाक्यात दिलेलं असणार तर त्यावेळेस आम्ही कसं ओळखणार. ठीक आहे, तर मास्तरने तुला सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. ओके, अजून एक चाल मी ट्रिक अजून समजून देतो तुला, की पहिलं नाम ओळखण्यासाठी पहिलं काय सांगितलं मी? वाक्यात कर्ता आणि कर्म जे असणार, कर्म जे असतात ते नेहमी नाम असतात. मग कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं? तर कोणने वाक्याला कोणने प्रश्न विचारला तर वाक्यातील कर्ता सापडतो. कर्ता म्हणजे काय? जो कार्य करतो, ठीक आहे ना, जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणत असतो. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते किंवा क्रिया जो सोसणारा असतो तो कर्म असतो. ठीक आहे, इथपर्यंत तुला समजलेलं असेल. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा जो अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो त्याला क्रियापद म्हणतात. आता पुढे अजून एक दुसरी गोष्ट लक्षात ठेव. मी इथे वरती लिहितो बरं का, कारण खाली लिहिल्यानंतर कदाचित तुला दिसणार नाही, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, वाक्यात जे नाम असतात ना, नामाला जर षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील. काय? नामाला जर षष्टीचे प्रत्यय, काय? नामाला नामाला जर षष्टीचे प्रत्यय, षष्टी म्हणजे काय? 6, बरोबर की नाही. षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील. आता हे षष्टीचे प्रत्यय काय? सप्तमी काय? बरोबर आहे. प्रथमा काय? द्वितीय काय? तृतीय काय? चतुर्थी काय? पंचमी काय? आपण या गोष्टी बघणार आहे डिटेलमध्ये. त्याचे कारकार्थ वगैरे पण बघू. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, ठीक आहे, त्या गोष्टी पण डिटेलमध्ये बघू. पण आता इथे समजून घे, नामाला जर षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील, काय? ज्या शब्दाला षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील ते नेहमी नाम असतं वाक्यात. ज्या शब्दाला षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील. षष्टीचे प्रत्यय कोणकोणते? च, चा, ची, च्या, बरोबर आहे. अजून काय? झ, झा, झी, ज्या, बरोबर की नाही. तर च, चा, ची, च्या हे जर लागलेले असतील तर ते नेहमी काय असणार? वाक्यात नाम असणार. उदाहरणार्थ आता बघ, आरिफची काय? आरिफची उदाहरणार्थ एक उदाहरण अजून देतो मी इथे. इकडे हे पुसून घेतो आणि खाली लिहितो. बाकीच्या गोष्टी लिहून घेत चला, मी जे जे सांगतोय, ठीक आहे. उदाहरणार्थ, आरिफची हुशारी पाहून लोक दंग झाली. आता या ठिकाणी जर तुला विचारलं असेल की वाक्यात नाम ओळखा, तर वाक्यामध्ये ना कोणने प्रश्न विचारल्यास तुला वाक्यातील कर्ता सापडणार आहे. मग कोणाची हुशारी पाहून लोक दंग झाली? तर आरिफची, बरोबर की नाही. काय पाहून लोक दंग झाली? तर हुशारी. लक्षात येतं की नाही. कोणाची? आरिफची, बरोबर आहे. मग या ठिकाणी अजून दुसरं आपण जो दुसरा नियम पाहिला, षष्टीचे प्रत्यय लागलेले असतील. मग षष्टीचे प्रत्यय च, चा, ची, च्या हे कोणत्या शब्दाला लागलेले आहेत?
तर आरिफ या शब्दाला लागलेत, बरोबर की नाही? मग वाक्यात हा काय नाम आहे. म्हणजे लक्षात ठेव की नाम ओळखण्यासाठी या दोन गोष्टी अजून लक्षात ठेवायची. समजतंय का? आता याच्या पुढची अजून एक गोष्ट महत्वाची आहे की ती लक्षात ठेवशील. परीक्षेला विधान दिलेले असतात आणि त्या विधानावर तुला विचारलं होतं की खालील योग्य अयोग्य विधान ओळखा, बरोबर आहे? तर ते ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवशील? जे सामान्य नाम आहे ना, सामान्य नाम त्याचं अनेक वचन होतो. काय? सामान्य नामांचं सामान्य नामाचे हे लिहून घे चला. सामान्य नामाचे अनेक वचन होतात. काय? अनेक वचन होतो. सामान्य नामाचे अनेक वचन होतो. उदाहरणार्थ जर मी सांगितलं नदी हे एकवचनी नाम आहे, पण ते सामान्य नाम आहे. पण नदीचं जर नद्या सांगितलं, बरोबर की नाही? नद्या, नदीचं नद्या. आता हे नद्या अनेक वचनी आहेत ना, म्हणजे नद्या सांगितल्यानंतर अनेक नदी येऊन जातील त्याच्यात, बरोबर की नाही? मुलगी ही सामान्य नाम आहे, एकवचनी मुलगी आहे. पण जर मुली सांगितल्या मुली, तर मुली काय होणार? अनेक वचनी होतील का नाही? म्हणजेच काय की जे सामान्य नाम असतील ना मित्रांनो, तर सामान्य नामाचं अनेक वचन होतं, एवढं लक्षात ठेवशील. पण विशेष नामाचं अनेक वचन होणार नाही. आता उदाहरणार्थ सामान्य नामाचं अनेक वचन होतो आणि विशेष नामाचं अनेक वचन होणार नाही. हे पण लिहून घे. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही म्हणतोय, हा, होत नाही. हे लिहून घे. अति महत्वाच्या गोष्टीत या. कधी कधी या गोष्टीने सुद्धा तुला अवघड एखादं विधान दिलेलं असेल, वाक्य दिलेलं असेल, त्याच्यात तुला जर नाम शोधायला लावलेलं असेल त्यांनी, तर याने पण मदत होणार आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ जर सह्याद्री मी या ठिकाणी नाव दिलेलं आहे, सह्याद्रीचं अनेक वचन काय होणार? होणार कसं काय? तो एकच असतो ना. विशेष नाम काय असतो? एक धर्मी असतो, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोण नाही, तो एकच आहे, बरोबर की नाही? मग त्याचं अनेक वचन होणारच नाही. पहिली कन्सेप्ट ही. दुसरी कन्सेप्ट, जर तू प्रयत्न जरी केला ना, जसं बघ, सह्याद्री तर सह्याद्र्या म्हणून चालणार आहे का? नाही. सातपुड्या असं म्हणून चालणार आहे का? नाही. गोदावऱ्या असं म्हणून चालणार आहे का? नाही. कृष्ण्या असं म्हणून चालणार आहे का? नाही. बादल्या असं म्हणून चालणार आहे का? नाही. तू जरी प्रेमाने हाक मारत असशील काहीतरी नावाने कोणाला तरी, बरोबर की नाही? पण ते एक आहे की नाही, सिंगल आहे ना ती. म्हणून तू तुझ्या प्रेमाने हाक मारतोय, ते तुझं प्रेम व्याकरणात काही कामाचं येणार नाही. जर तू तुझ्या प्रेमाच्या पद्धतीने तुझ्या प्रेमाच्या भाषेत जर इकडे तू वाक्याला हाक मारायला लागला, तर तुझा मार्क जातो. तुझा मार्क कदाचित 1 मार्क गेला आणि त्याच 1 मार्काने तू राहिला, तर नंतर तुला रडायला मजूर नाही भेटत, बरोबर की नाही? म्हणून जे सोप्या भाषेत मी तुला काही गोष्टी समजून सांगतोय, तेवढ्या गोष्टी तू लक्षात ठेव, म्हणजे तुझा मार्क जाणार नाही. ठीक आहे. थोडक्यात सामान्य नामाचं अनेक वचन होतो, तर विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? आता याच्या पुढे आपण नामाची जी तिसरी जात आहे ती बघूया. नामाची तिसरी जात कोणती मग? मी पहिलं काय बोललो? सामान्य नाम. दुसरं काय बोललो? विशेष नाम. आणि तिसरं काय मग? भाववाचक नाम. कोणतं? भाववाचक. भाववाचक. भाववाचक नाम. आता भाववाचक म्हणजे काय? भाववाचक नाम म्हणजे काय? ती मकडावरती भाव का असतो ते नाही, बरं का? भाववाचक म्हणजे काय? जी गोष्ट डोळ्याला दिसत नाही. ठीक आहे. ज्या गोष्टीला चव नसते. चव म्हणजे आता भावाचं काही कोणाला चव घेता येत नाही, बरोबर आहे? गावाकडे आपला म्हणतोस चवणी ना ढवणी, बरोबर की नाही? तर ते नाही. लक्षात येतंय की नाही? भाववाचक म्हणजे काय? जी गोष्ट डोळ्याला दिसत नाही, ज्या गोष्टीला चव नाहीये. ठीक आहे. जी गोष्ट दृष्टीस दिसत नसेल अशा आणि ज्या गोष्टीला चव नाहीये त्याला आपण काय म्हणतो? भाव. उदाहरणार्थ सौंदर्य हे भाव आहे. तू म्हणजे सौंदर्य दिसतं. सौंदर्य कसं दिसतं? तू मानून घेतो की ती सुंदर आहे, बरोबर की नाही? सौंदर्य दिसत नाही. आपुलकी हे दिसते का? नाही, बरोबर की नाही? सौंदर्य, आपुलकी, माणुसकी, गरिबी, लक्षात येतंय की नाही? पाटीलकी, नवलाई, हे सर्व काय वाक्यातील भाव आहेत. काय आहेत हे? वाक्यातील भाव आहेत. जसं उदाहरणार्थ सौंदर्य. ठीक आहे. सौंदर्य. त्यानंतर पाटीलकी. पाटील हे नाम आहे, बरोबर आहे? आणि पाटीलकी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. जर मी सांगितलं गरिबी, तर ही पण काय आहे? भाववाचक नाम आहे. मी सांगितलं दरिद्री, दरिद्री, तर दारिद्री किंवा दरिद्री, दरिद्री ही पण काय? भाववाचकच नाम आहे. लक्षात आहे? म्हणजे
भाव म्हणजे काय आहे? की एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये जे का म्हणू आपण त्याला रुतलेलं असेल त्याच आपण भाववाचक नाम असे म्हणत असतो. ठीक आहे. आता भाववाचक नामाचे प्रकार आहेत. भाववाचक नामाचे साधारणतः 6 प्रकार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या प्रत्यय वरून अजून प्रकार पडतात. मग तुम्हाला विचारलं जातं की आई प्रत्यय लागलेलं भाववाचक नाम कोणतं? काय? समजा उदाहरण परीक्षेला विचारलं आई प्रत्यय लागलेला भाववाचक नाम कोणतं? मग तुम्हाला शब्दाचा विग्रह पण करता आला पाहिजे. या गोष्टी मी मागच्या सर्व लेक्चरमध्ये डिटेल घेतलेले आहेत. जसं की संधीमध्ये पण सांगितलं होतं आणि जोडाक्षरे एक प्रकरण घेतलेलं आहे. त्या जोडाक्षरेमध्ये पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. शब्दाचा विग्रह कसा करायचा आणि ते त्यावेळेस शिकवताना पण बोललो होतो, की या गोष्टी शिकून घ्या पुढे लागणार आहेत व्याकरणात. बरोबर आहे? मग आता उदाहरणार्थ परीक्षेला विचारलं गेलं आई प्रत्यय लागलेलं काय? आई प्रत्यय लागलेलं भाववाचक नाम ओळखा. आता आई प्रत्यय लागलेलं उदाहरणार्थ काय असणार मग? नवलाई. काय? नवलाई. मग आता नवलाईचा विग्रह कसा होणार? नवल अधिक आई. लक्षात येतंय की नाही? मग असे य प्रत्यय लागलेला, ई प्रत्यय लागलेला, समजा तुला विचारलं ई प्रत्यय लागलेला भाववाचक नाम ओळखा. बरोबर आहे? आणि त्यांनी दिलेलं असेल हुशारी. आता हुशारी हे पण भाव आहे. लक्षात आहे? मग हुशार अधिक ई. काय? हुशार अधिक दीर्घ ई. बरोबर आहे? कारवी दुसरी. हुशारी. मग या पद्धतीने भाववाचक डिटेलमध्ये मी आता पुढे अजून सांगेल. पण भाववाचक नाम म्हणजे काय हे तुझ्या लक्षात आलं असेल. आता बघ, नाम म्हणजे काय होतं? हे मी तुला समजून सांगितलं. नामाचे मुख्य 3 प्रकार समजून सांगितले. कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. लक्षात येतंय? आता या ठिकाणी सामान्य नामाचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. काय? सामान्य नामाचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात आणि नाम प्रकरण हे इथे समाप्त होतं. मग नामावरनं तुला कधी-कधी सामान्य नामाचं विशेष नाम म्हणून वापर करायला लावतात, विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून वापर करायला लावतात परीक्षेमध्ये. तर जर तुला या बेसिक गोष्टी समजलेल्या असतील, ठीक आहे ना, या बेसिक काय डिटेलमध्येच घेतल्या मी. तर या गोष्टी जर तुला समजलेल्या असतील, तर सामान्य नामाचं विशेष नाम कसं करायचं, विशेष नामाचं सामान्य नाम कसं करायचं, ठीक आहे ना. स्थितीदर्शक भाववाचक नाम कोणतं आहे, स्थलदर्शक भाववाचक नाम कोणतं आहे, ठीक आहे ना. हे जे बाकीचे भाववाचक नामांचे उपप्रकार आहेत, ते पण तुला ओळखणं सोपं जाईल. ठीक आहे. आता मी तुला सामान्य नामाचे जे उपप्रकार आहेत 2 ते पण समजून देतो. कोणकोणते? तर बघ पहिला आहे, हे पुसतोय मी. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी बोललेलो आहे एकदा स्क्रीनशॉट काढून घे आणि याला तू तुझ्या पद्धतीने तुला समजेल या भाषेत लिहून ठेव. नंतर तुला तुला अभ्यास करायचा आहे, तुझी वही तुला समजली पाहिजे. आता लिहून घेशील काहीतरी घाई गडबडमध्ये आणि नंतर वही उघडून पाहिली तर कोम्यात जाणार. बरोबर की नाही? मग असं करू नको. व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन टाक आणि लिहून घे. ठीक आहे. जर फळ्यावर लिहिलेलं समजत नसेल तर YouTubeच्या व्हिडिओची क्लॅरिटी वाढवून घे. क्लॅरिटी वाढवल्यानंतर तुला शब्द स्पष्ट दिसतील. असं करून पण जर तुला समजत नसेल, मास्तरचं अक्षर घाण असेल असं तुला वाटत असणार, तर मास्तर जे बोलते ते तरी तुला समजत असेल आणि हे पण जर समजत नसेल तर तू आपला व्हिडिओच पाहू नको. बरोबर आहे? तू जा तिकडे कोणतरी शिकवत असेल तो व्हिडिओ बघ. समजतंय का? आता याच्या पुढे आपण सामान्य नामाचे 2 जे प्रकार पडतात ते बघूया. ठीक आहे. सामान्य नामाचे 2 कोणते प्रकार आहेत ते बघू आपण. ठीक आहे. पहिला आहे पदार्थवाचक नाम. पहिला कोणता आहे? पहिला आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा कोणता आहे? समूहवाचक नाम. काय? सामान्य नामाचेच फक्त 2 उपप्रकार आहेत. विशेष नाम आणि भाववाचक नामाचे प्रकार. विशेष नामाचे प्रकार नाही, पण भाववाचक नामाचे प्रकार म्हणण्यापेक्षा ना ते स्थितीवरनं त्याचे तसे प्रकार आहेत म्हणून आपण त्यांना परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून त्याला आपण त्याच्या प्रकारातच म्हणूया. पण मुख्यतः त्याचे ते प्रकारात गणलं जाणार नाही. त्याच्या कंडिशन म्हणजे स्थितीनुसार ते नाम भाववाचक नामाचे प्रकार आहेत म्हणून आपण त्यांना भाववाचक नामाचे शिकताना म्हणूया. ठीक आहे. आता सामान्य नामाचे 2 उपप्रकार कोणकोणते आहेत? तर बघ पहिला आहे सामान्य नामाचे पहिला आहे पदार्थवाचक. पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम कोणाला म्हणतात? आणि दुसरा आहे समूहवाचक. समूहवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजेच काय? सोपं सांगतो तुला बघ, साखर हे काय पदार्थ आहे, कागद हा पण पदार्थ आहे, बरोबर आहे, तांबे हा पण पदार्थ आहे, माती हे पण पदार्थ आहे, लाकूड हे पण पदार्थ आहे, चांदी हे पण पदार्थ आहे, लोखंड हे पण पदार्थ आहे, दूध हे पण पदार्थ आहे, बर्फी हे पण पदार्थ आहे, बिर्याणी हे पण पदार्थ आहे. बरोबर की नाही? थोडक्यात पदार्थवाचक नाम म्हणजेच काय असणार की पदार्थ म्हणजे फक्त खाद्यपदार्थ पाहिजे असं नसतं. ठीक आहे. त्यात ठोस आपण म्हणतो ना पदार्थाच्या तिन्ही अवस्था मग वायू असेल, द्रव असेल आणि ठोस असणार. ठीक आहे.
वायू, द्रव्य आणि ठोस या तिन्ही गोष्टी ज्या असतात ते सर्व पदार्थात. लक्षात येतंय? मग उदाहरणार्थ पदार्थवाचक नाम लक्षात ठेवण्यासाठी बेसिक आणि सोपं लक्षात काय ठेवू, की ज्या गोष्टी किंवा जे पदार्थ लिटर, मीटर, किलोग्राम, किलोग्रॅम, संख्या मध्ये मोजले जातात, संख्यामध्ये मोजले जातात. आता पुढची व्याख्या तू लिहून घे. काय? जे पदार्थ लिटर, मीटर, किलोग्राम संख्यामध्ये मोजले जातात यांनाच पदार्थवाचक नाम म्हणतात. यांनाच काय म्हणतात? पदार्थवाचक नाम. समजतंय? उदाहरणार्थ जर आपण कापड दुकानात गेलो तर कच्चं कापड घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू? 2 मीटर कापड द्या, बरोबर आहे, किंवा 2 मीटर कापड फाडून द्या. लक्षात येते की नाही? गावकडली भाषा अशा म्हणतोस ना, 2 मीटर फाडी द्या मग उकावा, बरोबर की नाही? मीटर लक्षात आलं. लिटर मध्ये जर तुला म्हणायचं असेल तर तू काय म्हणतो? 1 लिटर दूध द्या, बरोबर की नाही? दूध हा पण पदार्थ आहे, कापड हा पण पदार्थ आहे, बरोबर की नाही? जर तुला दुकानात गेल्यानंतर तू जाऊन त्यांना सांगितलं की 1 किलो तांदूळ द्या, बरोबर, कोणता पाहिजे? बासमती. का बरं? बिर्याणी करायची, बरोबर की नाही? मग म्हणजेच काय, की उदाहरणार्थ पदार्थामध्ये कापड, दूध, बरोबर की नाही, लाकूड, तांदूळ, काही पण म्हणतो असे, पेट्रोल, डिझेल, बरोबर की नाही? पेट्रोल हे पण पदार्थ आहे. म्हणजे यार मी खात नाही, पण गाडी गाडी खास ना त्याले, बरोबर की नाही? पेट्रोलमध्ये पोलीस भरतीचा प्रश्न आहे. हा, पेट्रोलमध्ये काय असतो? ऑक्टेन असतो आणि डिझेलमध्ये सिटेन असतो. हे लक्षात ठेवशील, ठीक आहे ना? पोलीस भरतीचा प्रश्न आहे, येऊन गेलेला प्रश्न आहे. पेट्रोलमध्ये काय असणार? ऑक्टेन. डिझेलमध्ये काय असतो? सिटेन. ठीक आहे. त्याच्यानंतर पेट्रोल काय? पदार्थ आहे, बरोबर आहे. तांबे काय? पदार्थ आहे. लक्षात आहे? मग असे असंख्य आहेत पदार्थामध्ये. थोडक्यात पदार्थवाचक नाम लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवशील तू? जे लिटर, मीटर, किलोग्राम यामध्ये मोजले जातात त्यालाच पदार्थवाचक असे म्हणतात, बरोबर आहे. आता समूहवाचक. समूह म्हणजे काय? ग्रुप. आता हा सिंगल नाहीये, लक्षात येतोय? समूह म्हणजे काय? ग्रुप. पण ग्रुप कोणाचा पाहिजे आता या ठिकाणी ते पण महत्वाचं आहे. एकाच जातीच्या असंख्य गोष्टी असतील, ठीक आहे ना, किंवा असंख्य घटक असतील, त्यांना समूहवाचक नाम म्हणायचं. उदाहरणार्थ एक असेल तर सैनिक, अनेक असतील तर तुकडी, पलटण, बरोबर आहे. सिंगल असणार चावी, बरोबर आहे, पण ती एकत्र आली तर चावींचा गुच्छा. पक्षी एक असेल तर तो पक्षी, बरोबर आहे, अनेक झाले तर थवा. लक्षात येतंय? मेथीची भाजी किंवा कोथिंबीर एक असेल तर जुडी, अनेक असतील तर गड्डी. लक्षात येतंय? भाकर एक असेल तर सिंगल असेल तर भाकर, एकत्र केली तर भाकरींची चढत. लक्षात येतंय? मग समूहवाचक मध्ये असे असंख्य नाव येतात. लक्षात येतंय? समूह म्हणजे काय? ग्रुपने असणार, पण ते एकाच जातीचे पाहिजे. लक्षात येतंय? जसं की भाकर तर अनेक भाकरी, चावी तर अनेक चावी, मेथीची भाजी तर मेथी भाजी जोडी तर अनेक मेथीच्या भाजींची जोडी, बरोबर आहे. गाडी, जहाज जहाज एक असेल जहाज, जहाजांचा काफिला, बरोबर की नाही? तर अशा असंख्य असले पाहिजे. लक्षात आहे? मग ते एकाच जातीचे असले पाहिजे. त्यांना काय म्हणायचं? समूहवाचक नाम. उदाहरणार्थ काफिला, काफिला, पलटण, पलटण, त्याच्यानंतर गड्डी, चढत. लक्षात येतं की नाही? थवा. हे काय सर्व समूहवाचक नाम आहेत. लक्षात येतंय? आता याच्यानंतर मी तुम्हाला भाववाचक नाम, ठीक आहे ना, सामान्य नामाचे 2 प्रकार समजून दिलेले आहेत. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. पदार्थवाचक कोणाला म्हणायचं, समूहवाचक कोणाला म्हणायचं ते पण समजून दिलेले. हे काही उदाहरणात मी काही शब्द घेतले, ठीक आहे ना, कसे नाम तयार होतात आणि या व्यतिरिक्त अजून असंख्य आहेत, बरोबर आहे. हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. आता भाववाचक नाम मध्ये जे 6 प्रकार पडतायत ते बघून घेऊ आणि प्रत्यय लागलेले प्रत्यय, आता तू लक्षात आलेलं असेल प्रत्यय आणि शब्दामध्ये काय फरक असतो, मी मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे मराठी व्याकरणातल्या, बरोबर आहे. मग त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघून घेशील. आता याचे जो म्हणजे स्थितीवरून जे प्रकार विचारले जातात ना परीक्षेला ते समजून घेऊ आणि आजचा व्हिडिओ आपण आजचं सेशन इथेच थांबूया. ठीक आहे. आता पुढे बघू आपण भाववाचक नामाचे गुणानुसार जे उपप्रकार आहेत ते कोणकोणते आहेत. कारण परीक्षेला विचारलं जातं, मी मगाशी पण बोललो की जसं की उदाहरणार्थ विचारलं जाईल की खालील स्थिती दर्शक, ठीक आहे ना, भाववाचक नाम कोणतं. खालील विचारलं जातं की व्यवसाय दर्शक भाववाचक नाम कोणता. लक्षात येतं की नाही? असे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले नाही, हे अपडेट आहे. लक्षात येतं की
परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि या गोष्टी बरेच विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही, म्हणून आता ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा 1 मार्क फिक्स आहे. ठीक आहे. तर मग भाववाचक नाम हे प्रत्यय कसे लागतील हे तुम्हाला मी सांगितलं. य प्रत्यय, ई प्रत्यय, बरोबर आहे, आई प्रत्यय. ठीक आहे ना. तर हे प्रत्यय लागलेले नाव पण भाववाचक नाव लक्षात ठेवायचं, कारण प्रत्यय पण विचारले जातात. ठीक आहे. आणि आता गुणानुसार त्याचे जे उपप्रकार आहेत 6 ते पण लक्षात ठेवशाल. पहिलं आहे स्थितीदर्शक. मग ज्या नामामधून स्थितीचा बोध होणार, ठीक आहे ना, स्थितीच्या भावनांचा बोध होत असेल तर त्याला आपण स्थितीदर्शक भाववाचक नाम असं म्हणायचंय. उदाहरणार्थ श्रीमंती, गरिबी हे दोघं भाववाचक नाम आहेत. कोणते पण स्थितीदर्शक. ठीक आहे ना. श्रीमंती काय त्याची स्थिती आहे, गरिबी काय त्याची किंवा तिची स्थिती आहे, बरोबर की नाही. तर हे स्थितीदर्शक भाववाचक नाम आहे. मला तुम्ही कमेंटमध्ये या प्रत्येक जे उपप्रकार घेतोय ना मी, याचे एक एक शब्द तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे. दुसरं उपप्रकार आहे गुणदर्शक. मग गुण म्हणजे काय, की त्याच्या अंगी वसलेलं, बरोबर की नाही, किंवा असलेलं. उदाहरणार्थ हुशारी, आपुलकी, काहींच्या अंगी असतं लबाडी, बरोबर की नाही, लक्षात येतं की नाही. तर हे काय त्याचे गुण आहेत. मग गुणदर्शक भाववाचक नाम आहेत, लक्षात येतं. त्यानंतर कृतीदर्शक. कृती म्हणजे काय, हालचाल, बरोबर की नाही. तर कृतीदर्शक भाववाचक नाम काय, चोरी, चळवळ. तर चोरी हे पण काय भाव आहे त्यातलं, लक्षात येते की नाही. चोरी दिसून येते का, नाही. मग मी आधीच बोललो की जे भाव आहे ते दिसून येत नाही, बरोबर की नाही. मग चोरी ही काय कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. चळवळ हे पण काय कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. त्यानंतर अधिकारदर्शक. अधिकारदर्शक मध्ये कोणकोणते असतात, जे अधिकार गाजवतात, उदाहरणार्थ लोकशाही, राजेशाही, बरोबर आहे. जे अधिकार गाजवतात त्यांना अधिकारदर्शक भाववाचक नाम म्हणायचे, म्हणजे त्यांच्या अंगी ना ते लोकशाही, राजेशाही, लक्षात आहे. त्यानंतर व्यवसाय दर्शक. मग व्यवसायानुसार त्यांच्यात काही भाव असतात, जसं की वकिली, हमाली, बरोबर आहे. तुम्ही मला अजून एक शब्द कमेंटमध्ये सांगणार की याच्यात काय असणार. नंतर मौल्यवाचक. मौल्यवाचक मौल्यवाचक भाववाचक नाम कोणतं आहे, खानावळ, धुनावळ, बरोबर आहे. अजून काय असणार ते, याच्यामध्ये वळवळच असतो. अजून पुढचे शब्द काय असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला नाम आणि नामाचे उपप्रकार, ठीक आहे, आणि परीक्षेला काय काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये आता 2 गोष्टी सांगायच्या आहेत अजून. पहिलं सामान्य नामाचे, सामान्य नामाचे विशेष नाम. काय सामान्य नामाचे विशेष नाम, विशेष नाम म्हणून वापर करा. ठीक आहे, म्हणून वापर करा. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक शब्द देतोय, पोपट. आता या पोपट हा सामान्य नाम आहे ना, कारण खूप सारे पोपट आहेत. त्या पोपटचं मला तुम्ही विशेष नाम म्हणून रूपांतर करून वाक्यात सांगायचंय. ठीक आहे. कमेंटमध्ये सांगा की पोपट ही जी सामान्य नाम आहे त्या सामान्य नामाचं विशेष नाम मध्ये रूपांतर कसं होणार आहे, बरोबर आहे. आता दुसरं एक तुम्ही मला परत सांगायचंय, विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून वापर कसा होणार, कारण परीक्षेला या गोष्टी विचारल्या जातात. मग विशेष नामाचं काय, विशेष नामाचे सामान्य नाम म्हणून, सामान्य नाम म्हणून वापर करा. ठीक आहे, वापर करा. आता हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. मी आता विशेष नाम इथे देतोय, जसं की आरिफ. ठीक आहे. आरिफ कोण आहे रे, मीच मास्तर आहे बरं का, आरिफ. आता या आरिफ, हा आरिफ जो विशेष नाम आहे, या विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की मी नाम आणि नामाचे उपप्रकार तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेले ते तुमच्या लक्षात आलेले असतील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल आणि आता नुकतंच मराठीचा व्हिडिओ बघत असणार, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे किंवा विनंती आहे, तुम्ही ना आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यात गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या तिन्ही विषयाच्या बेसिक पासून सर्व लेक्चरला मी सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही बिगनर असाल, नवीन असणार, भरतीची तुम्हाला काही आयडिया नसेल, सरकारी नोकरीची काही आयडिया नसणार, बरोबर, की आयडिया असेल पण सिलेबस तुम्हाला माहित नसणार, कारण इतक्या बेसिक पासून कोणी शिकवत नाही. मी शिकवलेलं, कारण माझा चॅनल हा खास करून नवीन विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे. आणि जे सिनियर विद्यार्थी आहे, जे 2-3 भरत्या, 3-4 भरत्यांच्या वाऱ्या त्यांच्या झालेल्या आहेत, बरोबर की नाही, असे विद्यार्थी कदाचित माझ्या लेक्चरला बोर पण म्हणत असतील. पण जो बिगनर आहे, मी त्या बिगनर साठीच काम करतोय, लक्षात आहे. आणि जो नवीन आहे त्या नवीन विद्यार्थ्यांसाठीच काम करतोय. आणि विश्वासाने नाही, दाव्याने सांगणार, जर तुम्ही माझ्या व्हिडिओना संपूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघशाल तर नक्कीच तुम्हाला कुठल्या क्लास लावायची गरज नाही, याच्यावरच तुमचा पेपर बसून जाणार आहे. आणि मित्रांनो, आजच मी तुम्हाला क्लिअर करून देतो, आपला सिलेबस जसं 70-80% संपतील तिन्ही विषयांचा, ठीक आहे ना, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, हे 75 पैकी 75 मार्क मिळवून देणारे विषय आहेत,
लक्षात आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला 25 मार्क आहे, पोलीस भरतीला 3 विषय मिळून 75 होत आहे. 75 पैकी 75 मार्क मिळवून देणारे विषय आणि मी तोच प्रयत्न करतोय की मी असं शिकवेल तुम्हाला की तुमचे 75 मार्क फिक्स झाले पाहिजे. ठीक आहे. पण मी शिकवून काही उपयोग नाही, त्यासाठी तुमची साथ पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य 70% किंवा 80% सिलेबस झाला की त्यानंतर मी फक्त आणि फक्त पीवायक्यू चालू करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फास्ट ट्रॅक लेक्चर पण घेणार, मॅरेथॉन लेक्चर पण घेणार आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. मग या गोष्टी तुम्हाला समजतील कसं काय? तर तुम्ही काय करा, चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. म्हणजे जे काही पुढचे व्हिडिओ अपलोड करत जाईल मी ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मी एक WhatsApp ग्रुप पण चालवतोय. जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या या 9860162389 या नंबरवर तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहात एवढा एक मला मेसेज पाठवा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये शामिल करून घेईन. फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचा 1 रुपया घेत नाही. ठीक आहे. शिवाय तुम्ही जर नवीन असाल आणि भरतीची तयारी करत असाल किंवा शासकीय नोकरीची तयारी करत असणार तर अनेक विद्यार्थ्यांना भरतीसाठी किंवा नोकरीसाठी डॉक्युमेंट काय लागतं, कागदपत्र काय लागतं हेच माहीत राहत नाही. आपल्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी तो पण व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याही व्हिडिओला जाऊन बघा तुम्ही. ठीक आहे. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.